नमस्कार. हेमाच होममेड रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एकदम पारंपरिक पद्धतीने आणि एकदम कमी साहित्यात ओल्या नारळाची बर्फी एकदम झटपट कशी करायची ते बघूया. गॅसवर आपल्याला एक जाड बुडाची कढई किंवा मग पॅन ठेवायचं आहे आणि ते गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा साजूक तूप टाकायचं आहे. तूप थोडं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये किसलेला ओलं खोबरं टाकायचं आहे. इथे मी 2 नारळ घेतलेत आणि वाटीच्या प्रमाणे 4 वाटी ओलं खोबरं घेतलेले आहे. हे मी विळीवर किसून घेतलेले. तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून घेतलं तरी चालेल. आणि प्रमाणासाठी कोणतीही 1 वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने बाकीचं साहित्य मोजून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करायची आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे खोबरं तुपामध्ये छानपैकी 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं आपलं खोबरं छानपैकी तुपावर परतून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी दूध टाकायचं आहे. हे दूध मी सायेसकट टाकलेलं आहे. ह्या दुधामध्ये 2 चमचे साय होते तर त्याच्यासकट मी हे दूध टाकले. आता हेला आपल्याला कमी गॅसवरच छानपैकी परतून घ्यायचं आहे. दुधासोबत खोबरं परतून झाल्यावर आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. वाटी गच्च भरून आपले 4 वाटी खोबऱ्याचा किस होता तर त्याचं अर्धं म्हणजे 2 वाटी मी ह्याच्यामध्ये साखर टाकणार आहे आणि अजून थोडीशी म्हणजे 2 ते 3 चमचे अजून मी ह्याच्यात साखर टाकलेली आहे. मी ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकणार नाही आहे आणि जर तुम्हाला टाकायची असेल तर मग थोडा साखरेचा प्रमाण कमी करायचा. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. साखरेमधून थोड्या वेळाने पाणी सुटतं तर हे पाणी आटेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम आपण जर वाढवली तर साखर आपली लवकर विरघळेल पण वडीला आपल्याला एकदम खमंग अशी चव येणार नाही. त्याच्यामुळे आपण कमी गॅसवरच हे हलवत राहायचं. तुम्ही बघू शकता ह्याच्यातली साखर बऱ्यापैकी आटली आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा इलायची पावडर टाकली आहे. आता ह्याला पण आपण चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया आणि असंच कमी गॅसवर थोडा वेळ अजून हलवून घेऊया. आपल्या बर्फीचं मिश्रण तयार झालं चेक करण्यासाठी आपल्याला एक प्लेटमध्ये वडीचं मिश्रण टाकून घेऊया. बोटाने अशा प्रकारे वडी करून बघायची आहे. मिश्रण आपलं अजून पण ओलसर आहे त्याच्यामुळे आपण अजून थोडा वेळ मिश्रण शिजून घेऊया. मिश्रणाचा असा गोळा व्हायला लागला तर मग समजायचं की आपलं मिश्रण तयार झाले आता वडी पाडण्यासाठी. तर मी आता गॅस बंद केलेला आहे. आता आपल्याला ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि आपण केलेलं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. गरम असतानाच हे ताटामध्ये टाकायचं आहे म्हणजे आपल्याला मिश्रण छानपैकी पसरवता येतं. उलथण्याने अशा प्रकारे पसरून घ्यायचं किंवा मग एखादी वाटी घेऊन त्याला खाली तूप लावायचं आणि हे सगळं सारण एकसारखं करून घ्यायचं. साखरेचं प्रमाण जर कधी कमी झाला तर आपल्या वड्या पण पडत नाही. तर तुम्हाला जर वाटलं आपल्या वड्या पडत नाही आहे आणि मिश्रण पातळ झालं तर 1-2 चमचा पिठी साखर करायची आणि गॅसवर परत हे मिश्रण थोडा वेळ शिजून घ्यायचं. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे प्रमाण दिले ते एकदम परफेक्ट आहेत. तुमच्या वड्या बिलकुल तुटणार नाही आणि एकदम छान होतील. आता हे मिश्रण गरम असतानाच सुरीला आपल्याला तूप लावायचं आहे आणि असा हळूहळू ह्याच्यावर वड्या पाडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे सुरीला उलट्या बाजूनी जर केलं तर आपल्या वड्या तुटणार नाही आणि छानपैकी पडतील. मला ज्या आकाराच्या वड्या करायच्या आहेत त्या तुम्ही करून घेऊ शकतात, छोट्या किंवा मोठ्या. सगळ्या वड्या आपल्या पाडून झाल्या आहेत. आता हे थंड झाल्यावरच ह्याच्या वड्या काढायच्या आहे नाहीतर आपल्या वड्या तुटू शकतात. आता हे मिश्रण आपलं गार झालं आहे तर एकदम अलगद आपल्याला ही वडी काढून बघायची आहे कारण की खालच्या बाजूनी थोडंसं मिश्रण ओलसर असतं तर आपली वडी तुटू शकते. तुम्ही बघू शकतात की आपल्या वड्या तयार झाल्या आहेत पण अजून पण हे खालच्या बाजूनी थोडंसं ओलसर आहे. एकदम मस्त अशी आपली वडी तयार झाली आहे. मी तुम्हाला ही तोडून दाखवते. एकदम मस्त अशी आपली वडी तयार झाली आहे. अजून पण थोडीशी ओलसर आहे. एकदम पूर्णपणे थंड झाल्यावर अजून छान लागणार आहे ही वडी. तर तुम्ही पण ह्या रक्षाबंधनसाठी आणि नारळी पौर्णिमेसाठी एकदम सोपी आणि घरीच असणाऱ्या साहित्याने बनणारी ही नारळाची वडी नक्की करून बघा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.